गणपतीच्या घरी. पण ह्या वर्षी पहिल्यांदा एवढ्या 10 वर्षामध्ये पहिल्यांदा गणपतीची स्थापना इथे दिल्लीच्या मी घरी करते आहे. आणि नक्कीच मुलांचा पण आग्रह होता की गावाकडेच केलं पाहिजे, कारण गावाकडे एक वेगळा उत्साह असतो. पण ह्यावेळेस थोड्या अडचणी असल्यामुळे इथेच मला करावं लागलं. खूप आनंदाचा दिवस आहे, कारण की गणपती उत्सव आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा खूप मोठा उत्सव असतो. आणि ह्या निमित्ताने आपण सगळे लोक एकत्र येत असतो, सगळ्यांना शुभेच्छा देत असतो. आणि आज ह्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, स्थापनेच्या निमित्ताने मी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते. आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते की देशातल्या सगळ्या जनतेला सुख समृद्धी लाभो. आणि नक्कीच त्यातल्या त्यात महाराष्ट्राचे आपली सगळी जनता, शेतकरी यांच्या पण आयुष्यामध्ये सुख समृद्धी येऊ अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. गणपतीला विघ्नहर्ता मानतात आणि रक्षण करतो सर्वांचं. तर काय तुम्ही गणपतीकडे मागणं केलेली की शेतकऱ्यांचं विघ्न असेल किंवा जनतेतल्या संदर्भामध्ये सुरक्षा महत्त्वाचा महिला सुरक्षेचा मुद्दा आहे, तर हे विघ्न जे आहे ते दूर व्हावं, काय मागणी केली का? मी ते आधी पण सांगितलं की कोणत्याही देवापुढे गेल्यानंतर आणि खास करून जेव्हा आपण घरामध्ये गणपतीची स्थापना करतो तर इच्छा ह्याच असतात. कारण की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहे, कारण मी आता राजकारणात आहे, समाजसेवेमध्ये आहे, तर नक्कीच देवाला हीच मागणी असते की सगळ्यांना सुख समृद्धी ही लाभली पाहिजे. जसं तुम्ही आता विचारलं की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो महत्त्वाचाच आहे, कारण की आज शेतकरी आहे म्हणून आपण सगळे लोक आहोत. कारण की शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि आज अन्नदाता सुखी हा झालाच पाहिजे, त्याच्यानंतर सगळी बाकीची दुनिया सुखी होऊ शकते. तर नक्कीच त्यांच्यासाठी तर प्रार्थना आहेच. महिलांचा सुरक्षेचा पण मुद्दा तोही महत्त्वाचा आहेच. महिलाही सुरक्षित राहायला पाहिजे, त्यांची पण प्रगती झाली पाहिजे. ठीक, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.